लोकशाही शेवटच्या घटका मोजते, त्यामुळे तुम्ही वेळीच लक्ष घाला, अन्यथा लोकशाही संपून जाईल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी देशाच्या सरन्यायाधीशांना केलं। मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे बोलत होते। भटक्या श्वानांच्या प्रकरणामध्ये देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंनी लक्ष घालत ते प्रकरण 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलंय। तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांना हे आवाहन केलंय। कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा। मग त्याच्यावरती देशभरात तीव्र नाराजी व्यक्त झाली। आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब, त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे। त्या सरन्यायाधीशांना मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते। 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही। त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल। त्याच्यामुळे खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला, ही मी हात जोडून विनंती करतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत। म्हाडाने बीडीडी चाळ अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 2 इमारतींच्या सदनिकांचं उद्या चावी वाटप होणार आहे।